अफगाणिस्तानात काळ पुन्हा एकदा मागे फिरलाय। महिलांवरील घरगुती हिंसाचाराला चक्क कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे। महिलांच्या हक्कांची पायमल्ली करणाऱ्या तालिबानने आता क्रूरतेची सर्व सीमा ओलांडली। पीडित महिलेला तिची जखम न्यायाधीशांना दाखवण्यासाठी स्वतःच्या पतीसोबतच यावं लागेल। म्हणजे कायदा आता गुन्ह्यावर नाही तर तुमच्या सामाजिक दर्जावर ठरेल। 2009चा महिला संरक्षण कायदा तालिबानने कचऱ्यात फेकलाय। घरगुती हिंसाचाराला कायदेशीर मान्यता, पत्नी आणि मुलांना बेदम मारहाण करू शकता पण हाडं मोडू देऊ नका आणि मारहाण केल्याच्या खुणा या दिसता कामा नये। तालिबान सरकारने क्रूरतेचा कळस केलाय आणि हा अजब फतवा देखील तिथे जारी केलेला आहे। काय हा इथल्या सरकारचा नियम आहे आणि तो लावण्यामागे काय कारण देण्यात आलंय, सर्व काही या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। अफगाणिस्तानात काळ पुन्हा एकदा मागे फिरलाय। तालिबानने एक नवीन 90 पानांची दंड संहिता जाहीर केली आहे, जिथे महिलांवरील घरगुती हिंसाचाराला चक्क कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे। होय, आता तिथे पती आपल्या पत्नीला आणि मुलांना मारहाण करू शकतो। अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून महिलांच्या हक्कांची पायमल्ली करणाऱ्या तालिबानने आता क्रूरतेची सर्व सीमा ओलांडली। पण यातली सर्वात भयावह अट ऐका, ती म्हणजे जोपर्यंत मारहाणीमुळे हाडं तुटत नाही किंवा उघड्या जखमा दिसत नाही तोपर्यंत त्याला गुन्हा मानलं जाणार नाही। आणि समजा हाडं मोडलीच तरीही त्या पतीला फक्त 15 दिवसांची शिक्षा होईल। धक्कादायक म्हणजे पीडित महिलेला तिची जखम न्यायाधीशांना दाखवण्यासाठी स्वतःच्या पतीसोबतच यावं लागेल। दुसरीकडे जर विवाहित महिलेनं तिच्या पतीच्या परवानगीशिवाय तिच्या नातेवाईकांना भेट दिली तर तिला 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो। इतकंच नाही तर तालिबानने समाजामध्ये 4 स्तर पाडले आहेत। जर एखादा धार्मिक विद्वान किंवा उच्चभ्रू व्यक्ती गुन्हा करत असेल तर त्याला फक्त सल्ला दिला जाईल, पण तीच चूक कनिष्ठ वर्गातील माणसाने केली तर त्याला तुरुंगवास आणि कोडे ओढण्याची शिक्षा दिली जाईल। म्हणजे कायदा आता गुन्ह्यावर नाही तर तुमच्या सामाजिक दर्जावर ठरेल। कलम 9 अफगाण समाजाला 4 वर्गात विभागते: धार्मिक विद्वान, उच्चभ्रू, मध्यम वर्ग आणि कनिष्ठ वर्ग। एका बाजूला हिंसाचाराला मुभा तर दुसरीकडे निर्बंधांचा डोंगर। पतीने परवानगी दिली नाही आणि पत्नी नातेवाईकांना भेटायला गेली तर तिला 3 महिने तुरुंगात चढावं लागेल। 2009चा महिला संरक्षण कायदा तालिबानने कचऱ्यात फेकलाय आणि या नवीन नियमांवर चर्चा करणंही आता तिथे गुन्हा ठरवण्यात आलाय। मानवाधिकार संघटना आणि संयुक्त राष्ट्र याला भयानक म्हणत आहेत। महिला आणि मुलींवरील हिंसाचारावरील संयुक्त राष्ट्राच्या सध्याच्या विशेष प्रतिनिधी रीम अल सलेम यांनी एक्स वर याबाबत लिहिलं, महिला आणि मुलींसाठी या नवीनतम संहितेचे परिणाम भयानक आहेत। तथापि तालिबानला समजलं आहे आणि ते योग्यरित्या समजले आहेत की त्यांना कोणीही रोखणार नाही। पण प्रश्न हाच आहे की या नरक यातनेतून अफगाण महिलांची सुटका कधी होणार? आंतरराष्ट्रीय समुदाय यावर फक्त चर्चा करणार की काही ठोस पावलं उचलणार आणि कधी? याबाबत तुमचं मत काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।